ओम साईराम माऊली. मी बघतो आजकाल समाजामध्ये ना काही लोक आहे असे की त्यांनी संपत्ती तर कमवली आहे, पण त्यांना त्या संपत्तीचा गर्व झाला आहे, मीपणा झालेला आहे फार त्या पैशाचा, त्या संपत्तीचा. की आपण हे कमवलं, आपण ते कमवलं, आपल्याकडे हे आहे, आपल्याकडे ते आहे. मला हेच सांगायचं आहे की रावणाची लंका देखील सोन्याची होती. आजच्या स्थितीत ते मोजण्यासाठी आकडे देखील उपलब्ध नसेल एवढी रावणाकडे अफाट संपत्ती होती. साक्षात महादेवाचा वरदान होतं साक्षात रावणाला. तर मीपणामुळे आणि कूटनीतीने सीतादेवीला पळून आणल्यामुळे रावणाचा अंत देखील भयानक झाला. ती लंका देखील जळून पूर्णपणे खाक झाली. तिचं नामशेष देखील उरलं नाही. रावणाला देखील ते सगळं बरोबर नेता आलं नाही. तर तुम्ही आणि मी की झाडकी मुली, मला हे सांगायचं आहे, तुम्ही किती कमवा, पण तिचा आहे ना गर्व करू नका, माज करू नका. कारण की आहे ना, हे सगळं सगळं इथं सोडून जायचं आहे आपल्याला. ज्यावेळेस आपण शेवटी शेवटी जातो ना, त्यावेळेस आपल्या कपाळाला जो 1 रुपया लावतो ना, हा देखील दुसऱ्याचा लावलेला असतो. हे सगळं मागं राहणार आहे. त्यामुळे गर्व करू नका. पैसे कमवत असताना आहे ना, माणसं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्याच्यासाठी संपत्ती कमवतोय ना, ती संतती चांगली असेल ना, ज्याच्यासाठी कमवतोय ती संतती जर आपल्याला जीव लावणारी असेल पुढे भविष्यात ना, तरच पैसे कमवा. तरच त्यांच्यासाठी तुम्ही संपत्ती कमवून ठेवा. जर तुमची संतती चांगली नसेल आणि तुम्ही अफाट जरी तुम्ही पैसा कमवून ठेवला आणि म्हातारपणामध्ये जर तो तुम्हाला जर अरेतुऱ्यामध्ये बोलत असेल, तर समजायचं तुम्ही सगळं कमवून सगळं गमावलेलं आहे. तुम्ही जीवन थोडं आहे, आयुष्य थोडंसं कच आहे. मस्त हसत खेळत जगा. याच्या त्याच्यावर जळून, याच्या त्याच्यावर कुरघडी करून काहीही होणार नाही, काही साध्य होणार नाही. सगळं इथं ठेवून जायचं आहे. कर्म, हे कर्मच फक्त आपल्याबरोबर येणार आहे. प्रत्येकाला हसत, आपण हसत खेळत जगा आणि समोरच्याला हसत खेळत जगू द्या. आपल्यामुळं त्याच्या आयुष्यात काहीतरी असंतोष निर्माण होईल असा कधीच प्रयत्न करू नका. कारण असा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यात सर्वात पहिले असंतोष येईल. हे मी स्वतःहून एकदम जवळून पाहिलेले असे काही उदाहरणं आहे. हे फक्त ज्याला समजतं ना, तोच व्यक्ती फक्त खऱ्या मार्गाने जगतो आणि तो इतरांना कधीच त्रास देत नाही, आणि तोच माणूस खरा आनंदी असतो. हे अंबानी झाले, मोठे मोठे लोक झाले, यांच्याकरता अब्जावधी संपत्ती. मग ते काय सांगतात का, सांगत सुटतात का, हे माझ्याकडे एवढं आहे, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, आपण हे करू, आपण ते करू. काहीच बरोबर येत नाही दादा. मस्त हसत खेळत तुम्ही जीवन जगा. दुसऱ्याला तुम्ही हसत खेळत जीवन जगू द्या. कर्म चांगले ठेवा, चांगलंच होणार. जेवढं तुम्ही दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न कराल, न कळत इतक्या जबरदस्त तुम्ही खड्ड्यात पडाल. तिथं तुम्ही असू किंवा मी असू, इतकं जबरदस्त वाईट करणारा इतका जबरदस्त खड्ड्यात पडतो ना, की तो लवकर वरती उजरत नाही. ओम साईराम.